सैफवर चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला, पसार झाला। तिथनं सैफ अली खानच्या इमारतीतून बाहेर पडताना मुख्य गेटनं बाहेर न पडता शेजारच्या इमारतीच्या आवारात त्यानं उडी मारली आणि सेंट तेरेसा हायस्कूलच्या समोरच्या रस्त्यावरून तो बाहेर पळाला। शेजारच्या इमारतीचा सीसीटीव्ही फुटेज आता गोळा केलेले आहे आणि त्यामधून काही महत्त्वाची माहिती पुढे येते। त्यामुळे हा आरोपी नेमका सीसीटीव्ही मध्ये कसा आला नाही त्याचं उत्तर आता मिळते। तर त्यांनी शेजारच्या इमारतीमध्ये उडी टाकली आणि त्या कॅमेरामध्ये मात्र तो कॅप्चर झालाय। मनशी पाठक आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर त्याच्या निवासस्थानाजवळून लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया मनशीकडे। मनशी, हा जो चोर होता, जो हल्लेखोर होता, तो इमारतीच्या दुसऱ्या इमारतीमध्ये उतरलेला होता, सैफ अली खानच्या इमारतीत उतरला नाही। काय नेमकं हे सगळं झालंय? त्याचं जे फुटेज आहे ते कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालंय का? ज्या ठिकाणाहून हल्लेखोर पळवण्यात यशस्वी झाला त्याच ठिकाणी सध्या मी उभी आहे। ज्या ठिकाणाहून हल्लेखोर पळाला त्याच इमारतीत आपण आहोत। झी24 तासवर तुम्ही ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघता आहात। हीच ती इमारत आहे ज्या ठिकाणी ओपन ॲक्सेस आहे, त्याच्यामुळे मला सुद्धा या इमारतीत येता आलंय। ज्या ठिकाणाहून सॅम्पल्स गोळा केलेले आहेत फॉरेन्सिक टीमने आणि मुंबई क्राइम ब्रांचने, ती ही खिडकी ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे की सीसीटीव्ही कॅमेरे की निगरानी में आप हो, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेचे सगळे फुटेजेस एका टीव्हीमध्ये होते आणि हे सगळे पुरावे आता क्राइम ब्रांचने जमा केलेले आहेत। ही जी पहिल्या क्रमांकाची खिडकी आपण बघतोय की या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजेस सगळा ॲक्सेस देण्यात आलेला होता। इथून सगळे सीसीटीव्ही फुटेजेस हे गोळा करण्यात आलेले आहेत। आपण आत गेलो तर लक्षात येईल की ज्या ठिकाणाहून हल्लेखोर पळण्यात यशस्वी ठरलाय, कसा यशस्वी ठरला, कारण इतकी कडकड सुरक्षा व्यवस्था असताना तो एकतर हल्ला केला आणि हल्ल्यानंतर पळून सुद्धा गेला। तर इकडे पूर्ण बघितलं तर पूर्णतः ही जुनी इमारत आहे, पूर्णतः पडलेलं या ठिकाणी बांधकाम आहे आणि या ठिकाणाहून तो पळून गेल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। जर इथून आपल्याला सैफ अली खानची इमारत स्पष्टपणे दिसेल, कुठून नेमका सैफ अली खानवर हल्ला केलेला हा हल्लेखोर पळालेला आहे। तर इथे आणखी एक सीसीटीव्ही आपल्याला बघायला मिळतो। या सीसीटीव्हीमध्ये हा हल्लेखोर कैद झाला आणि या सीसीटीव्हीचं फुटेज सुद्धा अर्थातच क्राइम ब्रांचने घेतलेलं आहे। फॉरेन्सिकने सगळे पुरावे सुद्धा जमा केलेले आहेत। इथून जर आपण बघितलं तर माझ्या मागच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला सैफ अली खानची बिल्डिंग ही स्पष्टपणे बघायला मिळते। जी लिहिलेली ही जी बिल्डिंग आहे या ठिकाणाहून शेजारच्या इमारतीच्या आवारात त्याने उडी टाकली आणि त्यानंतर याच आवारातून पळून जाण्यात तो यशस्वी ठरलेला आहे। त्याच्यामुळे या ठिकाणची सुरक्षा ही सगळ्यात महत्त्वाचं आहे की बाबा ह्या शेजारच्या इमारतीला जर इतका ओपन ॲक्सेस होता, त्याच्यामुळे एकतर हल्ला केला, हल्ल्यानंतर हा हल्लेखोर पळून जाण्यात सुद्धा यशस्वी ठरला। त्याच्यामुळे अतिशय जुनी इमारत आहे, पडलेलं बांधकाम आपल्याला मागे बघायला मिळतं। त्यामुळे याच ठिकाणचे सगळे सीसीटीव्ही फुटेज जमा करून आता क्राइम ब्रांच पुढचा तपास करते आहे। त्यामुळे हल्लेखोर जर पळून जाण्यात अशा प्रकारे यशस्वी ठरलेला असेल तर प्रश्न हा उरतोय की हा हल्लेखोर आतमध्ये इमारतीच्या आत नेमका गेला कसा। त्यामुळे इमारतीत तो आधीपासून उपस्थित होता का, हल्ला होण्याच्या काही तास आधीपासून तो इमारतीतच होता का, अशा प्रकारच्या शंका सुद्धा आता विचारल्या जात आहेत। त्या शंकांचं निरसन करण्यासाठी त्या पद्धतीची चौकशी आता केली जाते। त्यामुळे हल्लेखोर पळून गेला कसा या एका प्रश्नाचं उत्तर तरी तुर्तास मिळालेलं आहे। निश्चितच मनशी, खरं तर हा जो चोर होता तो जो सैफ अली खानच्या इमारतीमध्ये घुसलेला होता, त्यानं दुसऱ्या इमारतीचा आधार घेऊन तिकडनं पळ काढण्यात यश मिळवलेलं आहे। एकंदरीतच तपासाचा वेग आता मनशी कशा पद्धतीनं सुरू आहे? तपासाचा वेग तर अर्थातच खरं तर वेगवान तपास आहे, कारण तसं बघायला गेलं तर सीसीटीव्ही फुटेज आहेत, प्रत्यक्षदर्शी आहेत, अनेकांचे जबाब घेतले जात आहेत। त्याच्यामुळे तपास फार अवघड आहे अशातला भाग नाही आहे, कारण अनेक सोर्सेस जे सांगतायत की तपास अगदी चुटकीसरशी कदाचित होऊ शकतो, निष्कर्षापर्यंत सुद्धा कदाचित पोहोचता येऊ शकतं। मात्र अशी काही गोष्ट आहे का की जी लपवली जाते? फक्त थांबवते सर, आपण झी24 तासवर पाहतोय सैफ अली खानवर चाकून हल्ला केल्यानंतर हा आरोपी नेमका कुठे गेला असा जो प्रश्न पडलेला होता। त्याच्या इमारतीमधल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचं चित्रण नव्हतं, तेव्हा हा आरोपी नेमका कुठे गेला तर त्याचं उत्तर झी24 तासच्या हाती आलेलं आहे। आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक यांनी हा नेमका आरोपी कसा फरार झाला या संदर्भातलं चित्रण आपल्याला दाखवलं। सैफ अली खानच्या इमारतीतून बाहेर पडताना मुख्य गेटनं तो बाहेर पडला नाही आणि शेजारच्या इमारतीच्या आवारात त्यानं उडी मारली आणि सेंट तेरेसा हायस्कूलच्या समोरच्या रस्त्यावरून त्यानं बाहेर पळ काढला। शेजारच्या इमारतींचे सीसीटीव्ही फुटेज कशा पद्धतीने गोळा केले या संदर्भात मनशी आपल्याला सांगत होती आणि आपण पुन्हा एकदा जाऊया मनशीकडे। मनशी, आता आपण बोलत होतो तपासाच्या वेगासंदर्भात, वेगवेगळ्या टीम्स खरं तर आता सैफ अली खानच्या घरी पोहोचलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने हा सगळा तपास सुरू आहे। काय नेमकं तिथनं आणखी काय आपल्या हाती लागतंय?
वेगवेगळ्या, जसं मी मगाशी म्हटलं की वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरू आहे. खरं तर केस फार अवघड आहे का, तर याचं उत्तर प्रत्यक्षदर्शींनी ज्या पद्धतीने माहिती दिलेली आहे, ज्या पद्धतीने CCTV फुटेजेस आहेत, तर नाही असंच येतं. कारण सरळ आहे की अनेक CCTV या भागात आहेत. जवळपास 30 ते 40 CCTV कॅमेरे हे सैफ अली खानच्या इमारतीच्या आसपास तैनात असतात आणि त्या CCTV कॅमेरामध्ये हल्लेखोराचं फुटेज अतिशय स्पष्टपणे येणं हे अपेक्षित आहे, अतिशय स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे हल्लेखोराला पकडणं हे फार काही मुश्किल आहे असातला भाग नाही. मात्र काही माहिती लपवली जाते का, अशा काही गोष्टी आहेत का की ज्या पुढे येत नाही आहेत, अशा प्रकारच्या शंका आता उपस्थित होत आहेत. कारण माध्यमांसमोर सुद्धा माहिती देताना पूर्णपणे माहिती दिली जात नाहीये. पोलीस प्रशासनाकडून अजूनही अधिकृत अशा प्रकारची माहिती समोर आली नाहीये. पुन्हा एकदा आपण बघतोय की ज्या इमारतीच्या भागात मी सध्या उभी आहे, ही जुनी इमारत आहे, ज्या इमारतीच्या आवारातून हल्लेखोर पळून गेला. समोर जर आपण बघितलं तर आणखी एक CCTV आहे. या CCTV मध्ये सुद्धा अगदी सहजपणे हल्लेखोराची छबी ही टिपली जाणार आहे. समोर आपण बघतोय की फॉरेन्सिक टीम आणि क्राईम ब्रांचची जी टीम आहे यांची सुद्धा चर्चा सुरू आहे. त्यांनी याच इमारतीच्या आवारातून सगळे CCTV फुटेज, सगळे पुरावे हे गोळा केलेले आहेत, जप्त केलेले आहेत. त्यामुळे तपास अगदी क्लिअर आहे. तपास समोर आहे की ज्या पद्धतीने CCTV कॅमेरामध्ये या हल्लेखोराची छबी टिपली गेलेली आहे, या हल्लेखोराला पकडणं अगदी सहज शक्य आहे. मात्र तरी सुद्धा इतका वेळ का लागतोय, कुठलाही खुलासा का केला जात नाहीये, हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. इकडे आपण बघितलं तर सध्या क्राईम ब्रांचकडून तपास केला जातोय. वेगवेगळ्या पद्धतीने जुनी इमारत आहे, या जुन्या इमारतीमध्ये पडलेलं हे बांधकाम आहे आणि पडलेल्या बांधकामाची सुद्धा तपासणी केली जाते. काही जुनं सामान, अडगळीचं सामान इथे ठेवलं गेलेलं आहे. या अडगळीच्या सामानाची सुद्धा तपासणी केली जाते. जुनी इमारत आहे. ज्या इमारतीत सैफ अली खान राहतो त्या इमारतीच्या शेजारच्या भागातली ही इमारत मोकळा ॲक्सेस आहे, ओपन ॲक्सेस आहे आणि या ओपन ॲक्सेसमध्ये आता सध्या क्राईम ब्रांचची टीम ही तपासणी करते. आणि काही पुरावे, वेगळे पुरावे हाताला लागत आहेत का, ज्या चाकूने या हल्लेखोराने हल्ला केलेला होता तो चाकू कुठे सापडतोय का, याची सुद्धा तपासणी सुरू आहे. अगदी कसून तपासणी केली जाते क्राईम ब्रांचच्या या टीमकडनं. आपण पुढे